शालोम. आजकाल गर्दी म्हणजे सगळीकडे आहे. कधीकधी तर आपण ते टाळण्याचा प्रयत्न करतो. पण विशेष करून ज्यावेळेस मोठमोठे पुढारी येतात, साधू संत येतात, त्यांच्या मागची जी गर्दी आहे ती एक वेगळीच असते आणि ती पण आपण पाहिलेली असेल. आणि हे जे प्रकार आहेत हे अगदी पूर्वीपासून हजारो वर्षापासून चाललेले आहेत. ज्या ठिकाणी मोठमोठे महंत किंवा पुढारी असतात त्या ठिकाणी तो जमाव येतो आणि त्या जमावामध्ये सर्व प्रकारचे लोक असतात. कधीकधी आपल्याला असं दिसतं की ते खरोखरच मनापासून ऐकण्यासाठी त्या ठिकाणी येतात, काहीतरी पाहण्यासाठी असतात आणि काही काही फक्त सगळे लोक एका दिशेने जात आहेत, एका ठिकाणी जात आहेत आणि म्हणून ते फक्त चालत असतात आणि त्यांच्यामध्ये काही फारसा असा एक खोल असा विचार नसतो की आपण ह्यामधून काय घ्यावं म्हणून. आणि तशीच एक घटना पवित्र शास्त्र बायबलमध्ये आहे आणि ती आहे फार मोठी गर्दी आणि त्या गर्दीमध्ये सापडलेले 2 अंधळे. नक्कीच आता ह्या ठिकाणी ते त्या ठिकाणी कसे गेले, कसे जाऊ शकले, ते तर अंधळे होते. ह्या सगळ्यांचं उत्तर आपल्याला एका पवित्र ह्या शास्त्रामध्ये एका परिच्छेदामध्ये ते आढळतं. मत्तई शुभवर्तमान अध्याय 20 आणि 29 ते 34 ही वचनं आहेत. ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मग ते यरीहोहून जात असता मोठा लोकसमुदाय त्याच्या मागून चालला. तेव्हा पहा, वाटेवर बसलेले 2 अंधळे येशू जवळून जात आहे हे ऐकून ओरडून म्हणाले, प्रभो, अहो दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. त्यांनी उगे राहावे म्हणून लोकांनी त्यास धमकावले, तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, प्रभो, अहो दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. येशूने उभे राहून त्यास बोलावून म्हटले, मी तुम्हासाठी काय करावे म्हणून तुमची इच्छा आहे? ते त्याला म्हणाले, प्रभुजी, आमचे डोळे उघडावे. तेव्हा येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यास स्पर्श केला. तेव्हा त्यास तत्काळ दिसू लागले आणि ते त्याच्या मागे चालले. फार सुंदर असल्या प्रकारचं वर्णन ह्या ठिकाणी एक फार मोठी गर्दी आणि त्या गर्दीत सापडलेले 2 अंधळे ह्यांच्या बाबतीत आहेत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गर्दी म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात
आणि त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे काही हेतू असतात, इंटरेस्ट असतात आणि त्याप्रमाणे लोक जात आहेत म्हणून ते जातात. अशा वेळेला असं म्हटलेलं आहे की यरीहोहून जात असताना, म्हणजे रस्त्यामध्ये ही गर्दी आहे नेहमीप्रमाणे, आणि त्या गर्दीमध्ये जो कोणी पुढारी आहे, जो कोणी एक महान व्यक्ती आहे, त्याचं वर्णन मात्र ह्या ठिकाणी कोणी द्यावं? गर्दीतल्या लोकांनी दिलेलं नाही. तो कोण आहे? कोणत्या प्रकारची त्याच्याकडे चमत्कारिक शक्ती आहे? कोणतं महात्म्य आहे? ह्याचं वर्णन मात्र कोणी करावं? त्या 2 आंधळ्या लोकांनी. रस्त्यावरून जात असताना लोक बोलत आहेत, ओरडत आहेत, काहीतरी सांगत आहेत. हे ऐकून हे 2 आंधळे त्या ठिकाणी ओरडून एक विनंती करत आहेत आणि त्यावरून आपल्याला ही व्यक्ती कोण आहे ते आपल्याला बघायचं आहे. ते आपल्याला ह्या वचनांच्या मध्ये आढळतं. तेव्हा पहा, वाटेवर बसलेले 2 आंधळे येशू जवळून जात आहे हे ऐकून ओरडून म्हणाले, प्रभो, अहो दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. आता हे जे आंधळे आहेत, असं आपल्याला दिसतं की ते जरी शारीरिक रीतीनं आंधळे होते, परंतु वैचारिक रीतीनं आणि विश्वासाच्या दृष्टिकोनातून मात्र ते फार पुढे गेलेले होते. त्यांनी असं म्हटलं प्रभू येशू ख्रिस्तांच्या बाबतीत की हे प्रभो, नवलाची गोष्ट हा शब्द त्यांनी वापरला. प्रभो म्हणजे सार्वभौम सत्ताधीश, सर्व गोष्टींच्या वर ज्याचा अधिकार आहे, सर्व बाबतीत जी सूत्र आहेत की जी ज्याच्या हाती आहे, असा तो प्रभू आहे, असा तो राज आहे, तो राजांचा राज आहे. त्याची जी सत्ता आहे ती निसर्गावर आहे, निसर्गातील वेगवेगळ्या प्रकारचे तत्व आहेत त्यांच्यावर आहे, पशु पक्ष्यांच्यावर आहे आणि मनुष्यावर सुद्धा त्याची ती सत्ता आहे. म्हणून तो शब्द त्या ठिकाणी ह्या आंधळ्यांनी वापरला, तो म्हणजे प्रभू. नवलाची गोष्ट आहे, ही त्यांची खात्री होती आणि हा त्यांचा मनातील विश्वास होता. पुढे ते म्हणतायत, अहो दाविदाचे पुत्र, म्हणजे कोठून आणि कोणत्या कुटुंबातून तुम्ही आलात ही सुद्धा त्यांना माहिती होती. फक्त ह्या गर्दीतून जे काही आहे ते ऐकलं म्हणून ते बोललेले नाहीये. ते म्हणतायत की अहो दाविदाचे पुत्र, आम्हाला माहीत आहे तुम्ही कोणत्या प्रांतातून आणि कोणत्या कुटुंबातून आला, परंतु त्याहीपेक्षा जास्त तुम्ही प्रभू आहात, प्रभूंचे प्रभू आहात आणि आम्हाला तुम्हाला काहीतरी मागायचं आहे. आणि ते मागणं त्यांनी पुढे केलेलं आहे, आम्हावर दया करा. नवलाची गोष्ट आहे, प्रभू आहे आणि त्याच्या हाती सर्व प्रकारची सत्ता आहे. तो काहीही देऊ शकतो आणि काहीही आपल्यापासून घेऊ शकतो, अशी खात्री ह्या 2 आंधळ्यांची होती. म्हणजे ते किती चांगल्या प्रकारच्या विचाराचे लोक होते आणि गरजवंत तर होतेच आणि कदाचित गरज आहे म्हणून ते तसं बोलतायत, परंतु त्याहीपेक्षा जास्त हा प्रभू कोण आहे आणि हाच आम्हाला काहीतरी देऊ शकतो, ह्या खात्रीमुळे ते म्हणतायत की आम्हावर दया करा. जर आपल्याला माहीत आहे की एखादा श्रीमंत मनुष्य जातोय आणि मग एखादा भिकारी त्यांना काहीतरी मागतोय, तो म्हणतो की मला तुमच्यापासून हे तुम्ही द्या. कारण त्यांना पूर्वकल्पना असायला पाहिजे की हा श्रीमंत गृहस्थ आहेत, तो काहीही देऊ शकतो, कोणतीही आमची आर्थिक गरज तो पुरवू शकतो आणि म्हणून हे गरीब लोक एखादा भिकारी मागू शकतो. जवळजवळ तशीच परिस्थिती आहे. ह्या 2 आंधळ्यांना पूर्णपणे खात्री होती की ह्या प्रभूच्या जवळ अशी शक्ती आहे की आमची ही जी शारीरिक गरज आहे ती तो पुरवू शकतो आणि म्हणून मग त्यांनी ती विनंती केली. पुढे असं म्हटलेलं आहे की काही लोक जे होते, अर्थात जमावातील लोक, त्यांना आवडत नाही. गोर गरीब, आंधळे दुबळे वगैरे वगैरे, त्यांना कोणत्याच प्रकारे त्यांच्या बाबतीत माया दया नाही असं आपल्याला दिसतं. कारण 31व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, त्यांनी उगे राहावे म्हणून लोकांनी त्यास धमकावले,
तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, प्रभो, अहो दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. या ठिकाणी पुन्हा एक जमाव, लोक, जगाची प्रवृत्ती, गोर, गरीब, अंधळे, दुबळे, लाचार ह्यांच्या बाबतीत काय आहे हे आपल्याला स्पष्ट दिसतं. 2000 पासून नव्हे, त्याच्या अगोदरपासून जे कोणी लाचार आणि दुबळे आहेत समाजामधले, त्यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, त्यांना कशा रीतीने समाज हाताळतो, त्याचं एक चित्र ह्या ठिकाणी आहे. त्यांना दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला, त्यांना लोटण्याचा, जितकं मागे लोटता येईल ते ह्या ठिकाणी दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. मला असं वाटतं की त्या ठिकाणी त्यांनी उलट मदत करायला पाहिजे होती, त्यांना हात द्यायला पाहिजे होता आणि उठून प्रभू येशू ख्रिस्तांची जिथं भेट घेता येईल तिथं त्यांनी न्यायला पाहिजे होतं, कारण ते शक्यच नव्हतं त्या आंधळ्यांना. त्याच्या उलट असं झालं की त्यांचे आवाज बंद व्हावे म्हणून त्यांना धमकावण्यात आलं. मंडळी, हे आजकालच्या जगामध्ये ऐकायला मिळतं का आपल्याला? आणि हे पूर्वीपासून चालत आहे की जे गोर, गरीब, दुबळे, लाचार आणि गरजवंत आहेत, त्यांचा आवाज कोणी ऐकायला तयार नाही, त्यांची मदत करायला कोणी तयार नाही. उलट त्यांना मागे लोटण्याचा प्रयत्न जगामध्ये पूर्वीपासून मानवी स्वभावाने केलेला आहे. मग असं झालं की जरी त्या जमावातील लोकांनी तसं केलं तरी मात्र ह्या ठिकाणी आपल्याला वेगळंच दिसतं. 32व्या वचनामध्ये येशूने उभे राहून त्यास बोलावून म्हटले, मी तुम्हासाठी काय करावे म्हणून तुमची इच्छा आहे. ह्या ठिकाणी आता प्रभू येशू ख्रिस्त, जे त्या जमावाचे पुढारी होते, ज्याच्या मागे लोक जात होते, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः तिथं थांबतात. हा आहे प्रभू येशू ख्रिस्तांचा वेगळेपणा, हा आहे प्रभू येशू ख्रिस्तांचा दयाळूपणा आणि त्याची कृपा जी अगाध आहे प्रत्येकांच्या वर, ते आपल्याला ह्या ठिकाणी स्पष्ट दिसतं. ते त्या ठिकाणी त्यांच्या समोर उभे राहिले, थांबलेत त्यांच्यासाठी. हा जो दैवी पुरुष आहे, हा प्रभूंचा प्रभू आहे, परंतु तितकाच आपल्या प्रत्येकाच्या जीवनाच्या गरजांच्यासाठी थांबायला तयार आहे. नव्हे तुमच्या संगती बोलायला तयार आहे, आणि नव्हे त्याहीपेक्षा त्यांना स्पर्श करण्याचा त्याची तयारी आहे. मंडळी, हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हा इतका जवळ आहे की तुमची जी हाक आहे तो ऐकतो, त्या हाकेला ऐकून तो थांबतो आणि तुमची जी गरज आहे तो ऐकतो. ऐकणारा, थांबणारा, तुम्हाला वेळ देणारा आणि पुढे तुम्हाला स्पर्श करून चमत्कार करणारा, असा हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला या ठिकाणी दिसतोय. मग ते त्याला म्हणाले, प्रभूजी, आमचे डोळे उघडावे. प्रभू येशू ख्रिस्तांना माहीत होतं त्यांची गरज आहे, आणि ते आजकाल सुद्धा आहे. आपली जी घरातली आणि वैयक्तिक जी गरज आहे, ती शारीरिक असो, मानसिक असो, आध्यात्मिक असो, ती गरज देवाला माहीत आहे, नक्कीच माहीत आहे. पण तो आपल्याला मनापासून ती गरज आहे की नाही आणि त्याचा उद्देश काय आहे हे मात्र सुद्धा त्याला माहीत आहे. आणि म्हणूनच ह्या ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे असं प्रभू येशू ख्रिस्त विचारत आहेत. आणि ते विचारणं एका कारणासाठी आहे की खरोखरच मनापासून तुमची इच्छा काय आहे, गरज काय आहे, ते तुम्ही सांगायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आपली इच्छा किंवा आपले जे काही तत्व आहेत, शिक्षण आहे, तो लादणार नाही. तुमची इच्छा तो जाणून घेतो आणि त्या इच्छेप्रमाणे तो आपली प्रार्थना ऐकतो, असं त्याचं उत्तर आहे. आणि म्हणूनच ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी थांबले, त्यांना बोलावलं आणि मग विचारतायत की तुमच्यासाठी काय करावं अशी तुमची इच्छा आहे. मंडळी, ती मनापासूनची इच्छा आपल्याला ख्रिस्ताला प्रगट करणं आवश्यक आहे.
त्याने आम्हाला हे करावं, आमच्यासाठी हे करावं, तो करेल. त्याने कशाला हे अंधळेपणच कशाला आम्हाला दिलं, आणि हे अंधळेपण म्हणजेच देवाचा आमच्यावर कोप आहे वगैरे वगैरे आपल्याकडे, किंवा पूर्वीच्या जन्मामध्ये आम्ही काहीतरी वाईट केलेलं आहे, वाईट कर्म केलेलं आहेत, हे सगळे जे विचार आणि शिक्षण आहे त्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. त्यांचं हेच लक्ष होतं की त्याची काहीही कारणं असली ती मात्र प्रभू येशू ख्रिस्तच त्याच्यावर उत्तर आहे. नवलाशी गोष्ट आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा कधी तर जर असं जन्मापासून अंधळेपण किंवा काही व्यंग्यपण असलं तर पुष्कळ लोक असं सांगतात की तो शाप आहे, जन्मापासूनचा शाप आहे, पूर्व कर्मांचा तो शाप आहे वगैरे वगैरे. ह्या अंधळ्यांनी, हे जे दोन लोक आहेत की ज्यांचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तांच्यावर होता, त्यांचा विश्वास बाकीचे जे हे अंधश्रद्धा मय गोष्टी आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची तशी जी शिक्षण प्रणाली आहे त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. फक्त त्यांचं लक्ष आता प्रभू येशू ख्रिस्तावर आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त प्रत्यक्ष तिथं आलेत आणि विचारतायत, ते काय म्हणतायत की प्रभूजी आमचे डोळे उघडावे. आपला विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर जर असेल तर प्रभू येशू ख्रिस्त काहीही तुमच्या आणि माझ्यासाठी करू शकतात, मदत करू शकतात. कारण हा प्रभू दयाळू आहे, कनवाळू आहे. पुढे असं म्हटलेलं आहे की तेव्हा येशूला कळवळा आला, वचन 34. त्यांची विनंती इतकी जबरदस्त होती, इतकी प्रभावी होती. म्हणजे काय, फक्त ओरडण्याने ती प्रभावी झाली नाही, ती मनापासूनची होती. ती गरज खरी होती आणि ती गरज प्रभू येशू ख्रिस्तच आमची पुरवू शकतो, ही त्यांची विश्वासाची खात्री होती. हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्तांचं असं आपल्याला दिसतं की त्यांना कळवळा आला, त्याने त्यांच्या डोळ्यास स्पर्श केला, तेव्हा त्यास तत्काळ दिसू लागले. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यांची वाणी ऐकतात, त्यांच्यासाठी थांबतात, त्यांना विचारतात, आणि त्यांची ही जी प्रार्थना आहे, कळकळीची प्रार्थना, ती खरंच आहे हे ज्यावेळेस त्यांना समजतं, त्यांना कळवळा आला. प्रभू येशू ख्रिस्त कनवाळू आहेत, कृपाळू आहेत, दयाळू आहेत. एवढा मोठा महान प्रभू येशू ख्रिस्त दोन अंधळ्यांच्या समोर उभा राहून त्यांना स्पर्श करतो. काय मोठा चमत्कार आहे मंडळी. त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तांचं महात्म्य आहे आणि दैवीपण सुद्धा आहे की त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. मंडळी, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनाला, आपल्या अंतःकरणाला, आपल्या कोणत्याही गरजांच्यासाठी उभा आहे आणि तो स्पर्श करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपल्या गरजांच्या सगळ्या पुरवण्या तो पूर्ण करू शकतो. कारण त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला, तेव्हा त्यास तत्काळ दिसू लागले. एवढी मोठी गर्दी, ह्या गर्दीमध्ये हे दोन अंधळे फसलेले आहेत. आणि मग असं दिसतं की ह्याच फसलेल्या, पडलेल्या, एकाच ठिकाणी असलेल्या ह्या दोन अंधळ्यांना स्पर्श होतो आणि त्यांना दृष्टीदान मिळतं. काय मोठा महान चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ह्या ठिकाणी घडलेला आहे. तो कुठेही चमत्कार करू शकतो, तशी शक्ती आहे. परंतु ह्या दोघांच्या बाबतीत गर्दीमध्ये, समाजामध्ये आणि अगदी हतबल असलेले लोक, एकाच ठिकाणी, एकाच रस्त्यावर पडणारे किंवा भीक मागणारे वगैरे असे लोक, की समाजामध्ये ज्यांना कोणत्याच प्रकारचं स्थान नाही, आवाज नाही, आयुष्यभर तिथेच रखडणारे, अशांच्या समोर प्रभू येशू ख्रिस्त उभे राहिलेत. नव्हे त्यांच्या संगती बोलले, त्यांना स्पर्श केला
आणि त्यांना नवीन जीवन तेव्हापासून पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. मंडळी, हे जे दोन आंधळे आहेत, कदाचित हे आपल्या जीवनाचं प्रतीक आहे. आध्यात्मिक जीवनाचं सुद्धा ते प्रतीक आहे. कारण ज्यांना आध्यात्मिक डोळे ज्यांचे बंद आहेत, ते सुद्धा आंधळे आहेत, असं पवित्र शास्त्रामध्ये सांगण्यात आलं. आणि त्याचा परिणाम पुढे असा झालेला आहे, तो महत्त्वाचा आहे. तेव्हा त्यास तत्काळ दिसू लागले, त्यांना दृष्टी आली आणि ते त्याच्या मागे चालले. प्रभू येशू ख्रिस्तांनी चमत्कार केला आणि मग ते त्याचे खरे शिष्य बनले. त्याच्या मागे ते चालायला लागले. त्यांना नवीन दृष्टी मिळाली, नवीन जीवन मिळालं. जीवन अगदी आमूलाग्र बदलून गेलं. ह्या बदलाचा त्यांनी कसा उपयोग केला? ते प्रभू येशू ख्रिस्तांचे अनुयायी झाले. त्याच्या मागे मागे ते चालत गेले. जेथे कोठे तो जाईल, जेथे कोठे तो नेईल, तेथेच ते गेले. त्याचा त्यांनी नवीन रीतीनं उपयोग करून घेतला. मंडळी, प्रभू येशू ख्रिस्तांना माहीत होतं की त्यांचं हे बदललेलं जीवन, आता नवीन दृष्टी मिळाली, परंतु त्याचा उपयोग ते कसा करतायत? शक्य आहे की आता त्यांना नवीन डोळे मिळाले, पाहू लागले, तर जे पाहिजे ते करू शकले असते. ज्या ठिकाणी नको त्या ठिकाणी ते गेले असते. नको त्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कुकर्मही करू शकले असते. पण त्यांनी ठरवलं की नाही, ज्या ह्या प्रभूनं आमचं जीवन बदलून टाकलं, हा मोठा चमत्कार आमच्या जीवनामध्ये केला, त्याची परतफेड म्हणून आम्ही त्याचे शिष्य होतो आणि त्याच्या मागेच आम्ही चालत राहू आमचं जीवन. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन शिष्य म्हणून प्रभू येशू ख्रिस्तांना समर्पित केलं. एवढी मोठी गर्दी, त्यातले हे दोन आंधळे आता नवीन जीवन, ख्रिस्ताचे नवीन दोन शिष्य म्हणून जगायला लागले. मंडळी, आपणही त्याचे शिष्य या नात्यानं पूर्णपणे त्याला समर्पित जीवन असं जगूया. पवित्र देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आमचा प्रभू आहेस, आमच्या जीवनाचा प्रभू आहेस. आमचं जीवन म्हणजे एक चमत्कार आहे, तुझं दिलेलं दान आहे. प्रार्थना करतो की आम्हा सगळ्यांना तुझ्या पाठीमागे चालण्यासाठी शक्ती दे, प्रेरणा दे आणि तुझं गौरव घडू दे. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.